नमस्कार, मी प्रिया पाटील. काहीतरी नवीन चॅनलवर आपले स्वागत आहे. आज मी आपल्याला दाखवणार आहे सुरमईचे कालवण. त्यासाठी आपण घेतलेली आहे सुरमई, स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे. सुरमईचे कालवण बनवण्यासाठी हे आपण साहित्य घेतलेले आहे. त्यात मी घेतलेले आहे हळद, फिश मसाला, हा बाजारात सुद्धा मिळतो पण आम्ही हा घरी बनवलेला आहे. मीठ, लसूण ठेचून घेतलेले 7 ते 8 पाकळ्या. त्यानंतर 1 वाटी ओलं खोबरं आहे हे किसून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर, 7-8 लसणाच्या पाकळ्या, आलं 1 इंच आणि 1 मिरची. त्यानंतर ऑइल घेतलेलं आहे 2 पळ्या. ही त्रिफळं आहेत. त्याच्यानंतर हे कोकमाचा रस आहे. सुरमईचे कालवण बनवण्यासाठी आपण हा पॅन घेतलेला आहे आणि तो पॅन मी गरम करून घेतलेला आहे आणि आता त्यात आपण तेल टाकणार आहोत. सहा चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापून द्यायचं आहे. तेल तापलेलं आहे. आपण त्याच्यात लसूण टाकायचं. हे ठेचलेलं लसूण आहे. आपण चांगलं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता त्यात आपण हळद टाकली थोडीशी. नंतर मसाला टाकायचा आहे. चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि यात आपण आता टाकणार आहोत सुरमईच्या तुकड्या. ही फोडणी सगळी तुकड्यांना लावून द्यायची. फोडणी आपली सगळीकडे लागलेली आहे आणि आपण त्यात आता पाणी टाकणार आहोत. अर्धा ग्लास पाणी टाकलेली. आपल्याला जेवढी करी बनवायची आहे त्या हिशोबाने पाणी टाकायचं. आता आपण त्यात टाकणार आहोत मीठ. साधारण 1 चमचा मीठ टाकलेले आहे आणि हे आपण शिजत ठेवणार आहोत. त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. साधारण आपल्याला 5 ते 7 मिनिटं हे शिजू द्यायचे. तोपर्यंत आपण वाटण कसं बनवायचं बघूया. वाटणासाठी आपण घेतला होता ओला खोबरा घेतलेला आहे. हे खिसून घेतलेला आहे तो घेऊया 1 वाटी. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, आल्याचे तुकडे, लसूण 7 ते 8 पाकळ्या आणि 1 मिरची. तर हे सर्व मी वाटून घेणार आहे. हे वाटण आपण आता वाटून घेतलेलं आहे आणि इथे करी सुद्धा इथे शिजत आलेली आहे. आपण या करीमध्ये आपण वाटण टाकूया. चांगलं हलवून घ्यायचं आहे. आपण कोकमचा रस घेतला होता तो घालूया. त्यानंतर मी तुम्हाला त्रिफळं दाखवली होती ते 3 ते 4 त्रिफळं टाकायची आणि 5 मिनिटासाठी याला झाकण ठेवूया आपण. आता हे आपलं रेडी आहे सुरमईचे कालवण. खूप छान वास येतो आहे याचा. हे जे मी टाकली होती त्रिफळं हे गोव्यामध्ये मिळतात आणि ही करी अशी गोव्यामध्ये बनवली जाते. तुम्ही ही करी नक्की बनवून बघा. आपण सर्व करूया ही आता. तरी तयार आहे आपली सुरमईचे कालवण ही डिश. खूप सुंदर दिसते.
तुम्ही ही नक्की बनवून बघा. तुमचे कमेंट मला कळवा. माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या रेसिपीचे नवीन नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलचे बटन दाबा. थँक्यू.